सांगलीमध्ये मोठ्या दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली गेली। बाबासाहेबांच्या नवीन पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी देखील करण्यात आली। सांगली शहरातल्या एसटी स्टँडजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नव्यानं उभारण्यात आलाय। आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली। त्या दरम्यानची ही दृश्य आहेत आणि या दरम्यान जिल्ह्यातील अनेकांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल गेट इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली आहे। या दरम्यान मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, खासदार भागवत कराड, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय आणि या दरम्यान जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। नेत्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं स्मरण करत त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे। त्या निमित्तानं सर्वांना, विशेषतः भीम सैनिकांना मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। देशातीलच नाही तर सर्व जगातील महत्त्वाची आणि मोठी घटना ही आपली आहे आणि या घटनेनुसार भारत देशाचा विकास होतोय। म्हणून मी त्यांचे विचारांचं आपल्या समाजामध्ये घेऊन वागणं हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। समाज घडवणं महत्त्वाचं आहे, भारत देशाचा विकास करणं महत्त्वाचं आहे। म्हणून मी त्यांना आदरांजली, श्रद्धांजली अर्पण करतो। सर्वांना, समाज बांधवांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांना मी विनंती करतो की आज देशभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक उत्सवात पार पडते। आपल्या जिल्ह्यातसुद्धा उत्सवात जयंती पार पाडावी। सगळ्यांनी, सगळ्या समाज बांधवांनी यामध्ये सामील होऊन अगदी उत्सवात जयंती पार पाडावी। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती जगभरामध्ये साजरी होते आणि त्याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये पण रात्रीपासून उत्साहात संपूर्ण शहरामध्ये अतिशय आनंदात आणि उत्साहात 135वी जयंती साजरी होते। आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये वास्तव्य होतं आणि त्यामुळे अतिशय या शहराला महत्त्व आहे।